नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आसान भाषे में या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे एम-पी-एस-सी, एम-ई-एस प्री एक्झामिनेशनमध्ये जो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो टॉपिक आहे, तर तो टॉपिक आज आपण त्याचा सिलेबस आणि तो स्टडी प्रिपेअर कसा करणार आपण, तर त्याचा एक बेसिक छोटासा ओव्हरव्ह्यू आपण घेणार आहे. तर यामध्ये 4 बेसिक टॉपिक सिलेबसमध्ये दिलेले आहेत. पहिला आहे डी-सी सर्किट्स, दुसरा आहे ए-सी सर्किट्स, तिसरा आहे 3 फेज सर्किट्स आणि चौथा आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. तर हे खूप म्हणजे पाहायला गेलं तर इलेक्ट्रिकलच्या स्टुडंटसाठी हा खूप इझी टॉपिक आहे. पण जे अदर ब्रांचेसचे स्टुडंट्स आहेत की मेकॅनिकल, सिव्हिल त्यांच्यासाठी हा थोडासा टफ पार्ट बनतो. कुठे एसी सर्किट्स आणि 3 फेज सर्किट्समध्ये. ठीक आहे. तर आज आपण ह्याचा पूर्ण सिलेबस पाहणार आहे की प्रत्येक सिलेबसमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक काय आहेत की जे तुम्ही मस्ट केले पाहिजेत. कोणत्या टॉपिकवरती मोस्टली क्वेश्चन्स रिपीट होत आहेत किंवा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे असतात की जे तुम्ही कव्हर करायलाच हवेत. ठीक आहे. किंवा कमीत कमी वेळेमध्ये की सिलेबसमधील कोणते पॉईंट तुम्ही कव्हर केले तर तुमचे मार्क्स मिळण्याचे चान्सेस वाढतील. हे आज आपण बघणार आहे. तर वन बाय वन आपण बघूयात. पहिला टॉपिक आहे डीसी सर्किट्स. ठीक आहे. डीसी सर्किट्स म्हणजे यामध्ये आपण बेसिक किर्चॉफचे लॉज पाहणार आहे. किर्चॉफचे जे 2 लॉज आहेत केसीएल आणि केव्हीएल हे 2 लॉज आपण पाहणार आहे. त्यानंतर आयडियल प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स की करंट सोर्स कसा असतो, व्होल्टेज सोर्स कसा असतो, करंट सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स इन्फानाईट असतो, व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स 0 असतो. हे परत त्याचे रेजिस्टन्सेस कसे कनेक्टेड केलेले असतात. ठीक आहे. तर हे 2 बेसिक टॉपिक्स आहेत. यामध्ये किर्चॉफ्स लॉवर हे बेसिक्स ऑफ नेटवर्क अनालिसिस आहे की यामध्ये आपण बेसिक्स बघतो की किर्चॉफचे लॉज आपल्याला काय सांगतात, केव्हीएल, केसीएल ते कुठे ऍप्लिकेबल आहेत. क्वेश्चन्स मोस्टली कसे विचारतात की केसीएल लॉ कुठं इलिजिबल नाहीये, कुठं आपण अप्लाय नाही करू शकत, केव्हीएल कुठं नाही अप्लाय करू शकत, त्या टाईपचे. ठीक आहे. तर त्यानंतर मेश आणि नोडल अनालिसिस की इथून खरे क्वेश्चन्स यायला चालू होतात. ठीक आहे. तर मेश आणि नोडल त्यातला माझ्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे नोडल अनालिसिस. कारण की कोणताही नेटवर्कमध्ये कोणताही क्वेश्चन जर विचारला तर तो आपण नोडल अनालिसिसने मोस्टली सॉल्व्ह करू शकतो. 90% एक्झाममध्ये येणारे प्रश्न हे नोडल अनालिसिसने सॉल्व्ह होतात. मेश अनालिसिसने सुद्धा होतात, फक्त त्यासाठी लागणारा जो टाइम असतो तो थोडासा जास्त असतो. त्यामुळे आपण प्रेफर करतो नोडल अनालिसिस. मग 2 लूप जरी असले तरी एका इक्वेशनने आपण आन्सर नोडल अनालिसिसले फाइंड आउट करू शकतो. यावर थेरॉटिकल क्वेश्चन सुद्धा विचारलेले आहेत की नोडल इक्वेशनमध्ये नोडल अनालिसिसने किती इक्वेशन्स फॉर्म होतात, मेश अनालिसिसने किती इक्वेशन आपण फॉर्म करतात. मग त्या टाईपमध्ये एकदम बेसिक थेरॉटिकल क्वेश्चन सुद्धा विचारले गेलेले आहेत तुम्हाला. त्यामुळे एवढे इन डेप्थ नाही, फक्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी नोडल अनालिसिस खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नक्की काय की त्यामध्ये आपण व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स, करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स हे ट्रान्सफॉर्म करतो. तर याच्यावर क्वेश्चन्स नाही आलेले आजपर्यंत, पण जे आपण मोठे मोठे न्यूमेरिकल्स येतात की जे नोडल अनालिसिसने किंवा मेश अनालिसिसने सॉल्व्ह करतो, तर त्यामध्ये याचा यूज केला जातो की सोर्स ट्रान्सफॉर्मेशनने अजून कॉम्प्लेक्स सर्किट आपण इझीमध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. तर ह्या डीसी मधला माझ्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट कुठला, मी त्याला अंडरलाईन करतोय, मेश आणि नोडल अनालिसिस हे 2 माझ्यासाठी खूप मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. यावर क्वेश्चन्स नेहमी फ्रेम होतात. ठीक आहे. आता स्टार डेल्टा कन्व्हर्जन हा सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे. यावर सुद्धा क्वेश्चन बनले जातात. स्टार डेल्टा म्हणजे नुसता फॉर्म्युला बेस्ड आहे, फॉर्म्युलेज आहेत फक्त यामध्ये, बाकी काहीच नाहीये. ठीक आहे. तर हे 2-3 टॉपिक्स आहेत की हे डीसी सर्किट्समध्ये केलेच पाहिजेत. त्याचप्रमाणे सिलेबसमध्ये थेरम्स पण आपल्याला दिलेले आहेत. थेरम्स कोणते कोणते, सुपरपोजिशन, थेवेनिन्स, नॉर्टन्स आणि मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, हे तुम्हाला 4 थेरम दिलेले आहेत. ठीक आहे. तर या आतापर्यंत जे डीसी सर्किट्सवर क्वेश्चन विचारलेले आहेत, मोस्टली क्वेश्चन्स हे थेरम्सवर विचारलेले आहेत. थेरम्सवर क्वेश्चन्स आणि मेश आणि नोडल अनालिसिसवर क्वेश्चन्स. ठीक आहे. तर सुपरपोजिशन थेरम हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सुपरपोजिशन ज्याला अंडरलाईन करतो, हे 4चे 4च इम्पॉर्टंट आहेत की कोणत्याही टॉपिकवर क्वेश्चन येऊ शकतो. सुपरपोजिशन थेरम, थेवेनिन्स थेरम, नॉर्टन्स थेरम आणि मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. तर यामध्ये न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला हे विचारू शकतात. थेवेनिन आणि नॉर्टनमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्समध्ये थेवेनिन व्होल्टेज फाइंड आउट करा किंवा नॉर्टन्स करंट फाइंड आउट करा, हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा आर इक्विव्हॅलंट फाइंड आउट करा, एक्स इक्विव्हॅलंट फाइंड आउट करा, ते विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आणि सुपरपोजिशन थेरममध्ये मोस्टली ह्याच्या प्रॉपर्टीज म्हणजे सुपरपोजिशन थेरम कुठल्या प्रिन्सिपलवर बेस्ड आहे, लिनियरिटीवर. लिनियरिटीवर सुपरपोजिशन थेरम बेस्ड आहे पूर्ण. तर
हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे तुम्हाला. फक्त ऑप्शनमध्ये लिनिअरिटी त्याला टिक करायचं होतं बस. म्हणजे एवढे बेसिक फक्त थेरोटिकल क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये नॉर्टन्स थेरम सुद्धा होता. म्हणजे नॉर्टन्स थेरम कुठे अप्लाय करतो, थेव्हिनिन्स थेरम कुठे अप्लाय करतो, सुपरपोजिशन थेरम कुठे कुठे अप्लाय करायचा, कुठे अप्लाय नाही होत, हे आपल्याला यावरचेच क्वेश्चन विचारलेले आहेत. न्यूमरिकल मोस्टली थेव्हिनिन, नॉर्टन, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर आणि मेश आणि नोडल ह्याच्यावरच न्यूमरिकल एकदम बेसिक विचारतात ते सुद्धा. मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम म्हणजे एखाद्या रेजिस्टन्सला मॅक्सिमम पॉवर कधी, एखाद्या लोडला मॅक्सिमम पॉवर कधी डिलिव्हर्ड होते. ठीक आहे. त्याची कंडिशन काय की झेड एस इज इक्वल टू झेड इक्विव्हॅलंट किंवा त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्झिक्युट ऑफ झेड इक्विव्हॅलंट असायला पाहिजे, लोड इम्पिडन्स जो असणार आहे तो. तर ती कंडिशन, त्या कंडिशनवर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर डीसी सर्किट्सवर मोस्टली आतापर्यंत क्वेश्चन पर पेपर जर बघितले 2017, 2018 आणि 2019, तर मोस्टली यावर 2 to 3 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर मोस्टली 2 हा माझ्यासाठी आकडा आहे की यावर 2 क्वेश्चन हे विचारले जातात. 2 ते 3 क्वेश्चन. पण 2 क्वेश्चन त्यातला एक क्वेश्चन जर थेरमवर असेल तर दुसरा हा मेश किंवा नोडल अनालिसिसवरच असतो मोस्टली. बरं आत्तापर्यंत असं झालेलं आहे. किंवा स्टार डेल्टा कन्व्हर्जनवर एखादा 2 ते 3 क्वेश्चन यावर मोस्टली फ्रेम होतात डीसी सर्किट्सवर. ठीक आहे. तर दुसरा टॉपिक आहे एसी सर्किट्स. आता एसी सर्किट्स आणि 3 फेज सर्किट्स हे आपण दोन्ही कंबाईन बघू, कारण की सिंगल एसी सर्किट्स म्हणजे सिंगल फेज सर्किट आहे. हा जर टॉपिक समजला तरच 3 फेज सर्किटचा टॉपिक समजतो. अदरवाईज हा समजला आणि हा समजत नाही असं होत नाही, कारण की हे दोन्ही एकमेकाला इंटरकनेक्टेड आहेत. तर हा जर टॉपिक समजला नाही तर 3 फेज सर्किट्स पण सुद्धा समजायला अवघड जातं. त्यामुळे मोस्टली मुलं सिव्हिल आणि मेकॅनिकलच्या मुलांना हा टॉपिक मोस्ट टफेस्ट टॉपिकमध्ये हे 2 टॉपिक येतात. हे समजत नाहीत लवकर इझिली. ठीक आहे. आणि त्यामुळं हे 2 थोडेसे व्यवस्थित करायचे आणि मोस्टली या 2 टॉपिकवर जास्त क्वेश्चन विचारले जातात. ह्या एसी सर्किट जर म्हटलं तर यावर 3 क्वेश्चन्स विचारले जातात पर इयर. 3 ॲव्हरेज, ऑन एन ॲव्हरेज 3 क्वेश्चन्स या टॉपिकवर विचारले जातात. ठीक आहे. तर यामध्ये आपण काय एसी सर्किट्समध्ये की अल्टरनेटिंग व्होल्टेज काय असतं, अल्टरनेटिंग करंट काय असतो. ठीक आहे. तर त्यानंतर त्यामध्ये जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत की RMS व्हॅल्यू, यावर 2 प्रश्न आतापर्यंत विचारलेले गेलेले आहेत की 3 क्वेश्चन पेपरमध्ये RMS व्हॅल्यूवर फक्त. RMS व्हॅल्यू, एव्हरेज व्हॅल्यू काय असतं, फॉर्म फॅक्टर काय असतो, क्रेस्ट फॅक्टर काय असतो. हे म्हणजे वेव्ह फॉर्मवरनं काढलेल्या टर्म्स आहेत या, की फॉर्म फॅक्टर कसा फाइंड आउट करतात, त्याचा फॉर्म्युला काय, क्रेस्ट फॅक्टरचा. हे नुसते फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत. यामध्ये दुसरं काही हे नाहीये, एवढं जास्त लॉजिक नाही लावायचं. परत हे RLC, रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कपॅसिटन्स, ह्याच्यावर होणारे इफेक्ट काय, त्याचे फॉर्म्युलेस काय, त्याचे अक्रॉस व्होल्टेज, त्याच्यातला जाणारा करंट काय असतो. ठीक आहे. तर हे 3 टर्मिनॉलॉजी समजून घ्यायचे आपल्याला. नंतर REL सर्किट, RC सर्किट म्हणजे एक रेजिस्टन्स इंडक्टन्स सर्किट, रेजिस्टन्स कपॅसिटिव्ह सर्किट किंवा RLC सिरीज सर्किट, पॅरल सर्किट, हे कसे असतात तर ते समजून घ्यावं लागेल आपल्याला. यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो RLC सर्किटवर. हा थोडासा टफ मध्ये जातो. जर तुम्हाला एवढं जर जास्त होणार नसेल तर तुम्ही हे बेसिक बेसिक तर तुम्ही करू शकता. पूर्ण टॉपिक स्किप नाही करायचं कधी. RMS व्हॅल्यू हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यावर 2 ते 3 प्रश्न विचारले आहेत. एव्हरेज व्हॅल्यू वगैरे, हे फॉर्म फॅक्टर, क्रेस्ट फॅक्टर, हे बेसिक फॉर्म्युलेस आहेत, हे तुम्ही करायलाच हवेत. ठीक आहे. तर त्यानंतर सिरीज पॅरल सर्किट आणि माझ्यासाठी मोस्टली हा पॉवर आणि पॉवर फॅक्टर हे खूप बेसिक आहे. म्हणजे यामध्ये नुसता त्याचे फक्त हे समजून घ्यायचं आपल्याला की पॉवर कशी फाइंड आउट करतो, हीटरमधनं, हीटरमधली पॉवर किंवा पॉवर फॅक्टरची डेफिनेशन काय, त्याचे पॉवर फॅक्टरचे फॉर्म्युलाज आहेत व्हेरियस, ते फॉर्म्युलेज आपल्याला समजून घ्यायचे. आणि हा सिरीज पॅरलल रेझोनन्स हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे की यावर आता लेटेस्टमध्ये क्वेश्चन विचारलेले. क्यू फॅक्टरवर एक क्वेश्चन विचारलेला आणि बँडविड्थ, हे दोन्ही रिलेटेडच आहेत. या दोघांवर पण एखादा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. ठीक आहे. तर यावर 3 क्वेश्चन्स फ्रेम केले जातात. हा थोडासा टफ टॉपिक आहे समजून घेण्यासाठी, कारण की हा डीसीतून आपण एसी मध्ये ज्यावेळी येतो त्यावेळी व्हेरियस टर्मिनॉलॉजीज येतात. म्हणजे इंडक्टन्स कॅपॅसिटन्स सर्किटमध्ये येतात, तर त्याचाही होणारा इफेक्ट कसा, लॅग सर्किट, लीड सर्किट, पॉवर फॅक्टरवर कसा चेंज होतो, हे समजून घेण्यासाठी थोडंसं इमॅजिनेशनची पॉवर आहे ती थोडीशी वाढवावी लागेल आणि थोडं समजून घ्यावं लागेल की नक्की सर्किट वर्क कसं करतं. ठीक आहे. तर 3 फेज सर्किट्स म्हणजे नक्की काय, की 3 फेज व्होल्टेज आणि 3 फेज करंट कसं आपण जनरेट करतो. त्याच्यामध्ये स्टार डेल्टा कनेक्शन हा इम्पॉर्टंट आहे. यावर क्वेश्चन्स फ्रेम झालेले आहेत. ठीक आहे. स्टार डेल्टा कनेक्शन, बॅलन्स लोड ओनली. ठीक आहे. म्हणजे बॅलन्स लोड म्हणजे एकदम बेसिक लेवलला ठेवलंय फक्त त्यांनी, अनबॅलन्स लोड नाही. इलेक्ट्रिकलच्या स्टुडंट्सला अनबॅलन्सवरचे क्वेश्चन्स विचारले जातात. रिलेशनशिप बिटवीन फेज अँड लाईन, करंट्स अँड व्होल्टेजेस हा इम्पॉर्टंट आहे. खूप इझी टॉपिक आहे हा. ठीक आहे. म्हणजे
सिंगल फेज समजला तर थ्री फेज समजायला जास्त वेळ नाही लागत. आणि फेज आणि लाईन यावरचे ज्या क्वेश्चन्स फ्रेम झालेले आहेत ते सर्व या दोन टॉपिकवरच क्वेश्चन फ्रेम झाले. स्टार डेल्टा आणि फेज आणि लाईन, करंट आणि व्होल्टेज मधला फेज अँगल किती असतो, त्यांचं व्होल्टेज कसं असतं, त्याच्यामध्ये काय इफेक्ट असतो, ह्या टाईपमध्येच क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यामुळं हा थोडासा रिलेटिव्हली एसी ह्याच्यापेक्षा थोडासा हा टॉपिक इझी आहे. पण हा पूर्ण तुम्हाला ह्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हवी तर तुम्हाला थ्री फेज सर्किटचा समजू शकतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये त्याची फेजर डायग्राम कशी असते, परत वॅट मीटर कशासाठी यूज केला जातो, त्याचं बेसिक प्रिन्सिपल काय असतं वॅट मीटरचं, आणि टू वॅट मीटर मेथडने आपण पॉवर मेजरमेंट कशी करतो, की सर्किटमधली पॉवर कशी मेजर करतो आपण टू वॅट मीटर मेथडने. तर हे आपण बघणार आहे. ही यावर मोस्टली 2 ते 3 क्वेश्चन्स फ्रेम होतात. ठीक आहे. प्रिलिम्समध्ये सांगतोय 2 ते 3 क्वेश्चन्स फ्रेम केले जातात. आणि हे जर दोन टॉपिक आपण कंबाईन केले एसी सर्किट्स, तर या दोघांवरती 5 क्वेश्चन्स येतातच. कंपल्सरी 5 क्वेश्चन्स येणारच यावर. ठीक आहे. ॲटलिस्ट 5 क्वेश्चन्स एक्झाममध्ये तुम्हाला दिसणार या दोन टॉपिक जरी तुम्ही केले तरी. ठीक आहे. आणि मॅक्सिमम त्यांच्या MPSCवर डिपेंड मॅक्सिमम किती देऊ शकतात. आणि सर्वात राहिला लास्टला सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, की हा इलेक्ट्रिकल मशीन्सचा पार्ट आहे. इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर ही एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आपण मशीन आहे की जे आपण यूज करतो. डे टू डे लाईफमध्ये सुद्धा तुम्ही ट्रान्सफॉर्मर बघितलं असेल तर त्यामध्ये तुमचं ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन असतं. कन्स्ट्रक्शनवर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत बरं का. ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलवरचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे तुम्हाला. परत ते वर्किंग प्रिन्सिपल इझी आहे. EMF इक्वेशनवर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. आयडियल ट्रान्सफॉर्मर काय असतो, प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर काय असतो. तर जेव्हा ट्रान्सफॉर्मर नो लोडला असतो आणि ऑन लोडला असतो तेव्हा तो ट्रान्सफॉर्मरमध्ये काय चेंजेस होतात, त्यांच्या फेजर डायग्राम्स कशा बदलतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कुठलं प्रिन्सिपल यूज केलं जातं ट्रान्सफॉर्मरचं, त्याचं इक्विव्हॅलेंट सर्किट काय, या इक्विव्हॅलेंट सर्किटवर सुद्धा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात. आणि ओपन सर्किट टेस्ट, शॉर्ट सर्किट टेस्ट यावरती पण क्वेश्चन विचारले गेले आहेत. OC टेस्टवरती 2 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आतापर्यंत. आणि इफिशियन्सी पण हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ट्रान्सफॉर्मरचा. जास्त सिलेबस नाही आहे. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर पुरतं फक्त लिमिट केलेलं आहे. आणि खूप इझी टॉपिक आहे. कमी वेळामध्ये इझिली अंडरस्टँड होण्यासारखा टॉपिक आहे. आणि यावरती आतापर्यंत पेपरमध्ये 7 to 8 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तिन्ही एक्झाम म्हणजे 3 पेपरमध्ये 17, 18 आणि 19. तर ह्याला ऑन एन ॲव्हरेज यावरती 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. जे डिपेंड्स आहे यावर जर 3 क्वेश्चन विचारले, ट्रान्सफॉर्मरवर जर 3 क्वेश्चन विचारले तर वरच्या 2 टॉपिक्सवर येणारे क्वेश्चन्स कमी येतात. म्हणजे 5 क्वेश्चन्स येऊ शकतील. यावर 3, या दोघांवर 5 आणि यावरती 2. ठीक आहे. तर हा पाहिला आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा ओव्हरव्ह्यू. पण आता हे आपण बघणार आहे की हे आपण शिकायचं आहे का? कारण की तुमचा असा प्रश्न असेल ना की एवढं पूर्ण 10 मार्कांसाठी कशाला शिकायचं? पण काय होतं की एक्झाममध्ये जर एखाद्या जरी सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी जर हे टॉपिक कव्हर केले तर तो इझिली 5 to 6 मार्क्स म्हणजे खूप इझिली तो फेच करू शकतो. आरामशीर 5 ते 6 मार्क्स त्याला मिळू शकतात. पण जर हे काय होतं, सपोज पेपरमध्ये सिव्हिलचा मेकॅनिकलचा पार्ट जर अवघड आला, पण लकीली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे क्वेश्चन जर इझी आले, तर तुम्हाला थोडासा जरी ओव्हरव्ह्यू असेल की हा सिलेबस नक्की आहे काय, आपण काय काय शिकलेलो, तर त्यावरनं तुम्ही आरामात 6 ते 7 मार्क तुम्ही यातले काढू शकता. ठीक आहे ना. त्यामुळं तुमचा स्कोर एका हायर लेवलला, अप्पर एजला नेण्यासाठी हा सिलेबस खूप इम्पॉर्टंट आहे. तर यातलं तुम्ही म्हणजे पूर्ण सिलेबस कधीच आयसोलेट नाही करायचा. पूर्ण सिलेबस आयसोलेट केला की पेपरमध्ये तुमचे मार्क्स येणार नाहीत. त्यामुळे हा सिलेबस तुम्हाला करून जावंच लागेल. ॲटलीस्ट थोडं-थोडं तरी करून जावं लागेल. एक्झामला जे मेन विचारले जातात ते. ठीक आहे. त्यामुळं या तुमचं एम काय असलं पाहिजे की या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून जो 10 मार्कांचा आहे, त्या 10 मार्क्समधून ॲटलीस्ट तुम्हाला 6 मार्क्स तरी आले पाहिजेत. ठीक आहे. तर 6 मार्क्स मिळण्यासाठी तुम्हाला काय-काय केलं पाहिजे अकॉर्डिंगली तुम्ही डिसाईड करा की ट्रान्सफॉर्मर करायचं आहे, DC सर्किट्स करायचे की हे 2 टॉपिक करायचे की पूर्ण करून 10 पैकी एक 8 ते 7 मार्क्स काढायचे. हे तुम्ही व्यवस्थित करा. ठीक आहे. आणि अप्पर एज जो जो हा कट ऑफ असतो ना, म्हणजे 40चा कट ऑफ असतो ना आपल्याला 38, 37 मार्क्स मिळतात. 2-3 मार्काचा जो डिफरन्स असतो तो कव्हर करण्यासाठी हा सिलेबस खूप इम्पॉर्टंट आहे. की GSमध्ये एवढा लेंदी सिलेबस कव्हर करण्यापेक्षा हा छोटासा सिलेबस इझिली तुम्ही आरामशीर कव्हर करू शकता. आणि हे तुमचे मिळणारे शुअर शॉर्ट मार्क्स आहेत. यामध्ये असं काही नाही की हे DC सर्किट्सवर वगैरे असं काही मोठं लॉजिक नाही. खूप इझी क्वेश्चन्स फ्रेम होतात. वन लाइनर क्वेश्चन्स असतात. बघितले की तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही खूप इझिली अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. तर हा होता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा स्ट्रॅटेजी व्हिडिओ. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.
चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काय प्रॉब्लेम्स असतील, कुठला टॉपिक तुम्हाला अवघड जात असेल, तर तो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. ठीक आहे? चालेल. थँक यू.